हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरो सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपणा सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ। कालच्या चिंतनामध्ये आपण 46 नंबरच्या भगवद्गीतेतील श्लोकावरती त्या माऊलींच्या ओव्यांचा विचार केलेला होता आणि 481 नंबरच्या ओवीपर्यंत आपण निरूपण पाहिलेलं होतं। आजच्या चिंतनामध्ये आपण 6व्या अध्यायातील शेवटचा म्हणजे 47 नंबरच्या श्लोकाचा आपण विचार करणार आहोत। आणि हा जो 6वा अध्याय आहे, जो आत्मसंयम योग जो आहे, आत्मसंयमाचा किंवा योग ध्यानाचा हा अध्याय आपण त्याचा समारोप करतोय। त्यासाठी माऊलींच्या काही ओव्या आहेत, त्याचाही विचार करायचा आहे। काल आपण श्लोकाला सुरुवात केली होती, योगिनामपि सर्वेषां मदगतेनान्तरात्मना श्रद्धावान भजते यो माम समे युक्ततमो मताः। माझ्या ठिकाणी काय कर, अवधान ठेव आणि चित्तानं श्रद्धायुक्त होऊन जो माझं भजन करतो तर सर्व योग्यामध्ये श्रेष्ठ आहेत। माझ्या ठिकाणी अंतःकरण लावून श्रद्धेने मला भजतो तो योगी सर्व कर्मयोगामध्ये श्रेष्ठ वाटतो, असं माझं मत आहे। भगवंत म्हणतात हे माझं मत आहे की ज्या ठिकाणी माझ्या ठिकाणी अंतःकरण लावतो आणि अंतःकरण लावून श्रद्धेने मला भजतो, कारण अगोदर शेवट त्या ओवीचा करताना तो अंतःकरणानं योगी हो असं वर्णन केलेलं आहे। आता त्या श्लोकाला माऊलीने बरोबर स्पर्श केलेला आहे, सुरुवात करून दिलेली आहे। 481 नंबर ओवीमध्ये ती श्लोकाची सुरुवात आहे। या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की श्रद्धायुक्त हो तू आणि माझ्या ठिकाणी तू काय कर, मदगतेनान्तरात्मनः, माझ्या ठिकाणी तू चित्त जोडून घे आणि मला श्रद्धेने भज। म्हणजे तोच योगी जो आहे, असा करणारा जो योगी आहे तो युक्ततम आहे। युक्ततम शब्दाचा अर्थ आहे योग्यातला श्रेष्ठ असा योगी, त्याला म्हटलं जातं। इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे आत्मसंयमयोग नाम 6 अध्यायः। शेवटचा श्लोक आपण बघायला आलो, योगिनामपि सर्वेषां मदगतेनान्तरात्मना श्रद्धावान भजते यो माम समे युक्ततमो मतः। वर्णन करायला चालू करतात माऊली। 482 नंबरची ओवी आहे, अगा योगी जो म्हणिजे तो देवांचा देव जाणिजे आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो। भक्ताचं वर्णन करताना माऊलींची सुद्धा शब्दांची जी जोडणी आहे, शब्दांचं जे वापरणं आहे ते किती मधुर शब्द वापरतात बघा माऊली भक्तांच्याबद्दल। काय म्हणतात, अगा योगी जो म्हणजे तो देवांचा देव जाणिजे आणि सर्व सुख सर्वस्व माझे चैतन्य तो। अरे ज्याला योगी मी म्हटलं की अंतःकरणानं योगी जो होतो, त्या योगी जो आहे तो देवाचा देव जाणिजे, त्याला देवाचा देव म्हणायला पाहिजे। कालच्या चिंतनामध्ये आपण बघितलं होतं, अशा योग्यांना देवाचा देव का म्हटलं जातं, कारण देवाला जाण्यासाठी त्यांच्या करवी जावं लागतं आपल्याला, तेच आपल्याला देव का आहे ते दाखवून देत असतात। त्यामुळे तो देवांचा देव असतो आणि ते माझे सुख सर्वस्व, किंबहुना ते काय आहे, चैतन्य तो माझे चैतन्य आहे असं तू जाण। अगा योगी जो म्हणजे तो देवांचा देव जाणिजे, दोन्ही सर्व सुख सर्वस्व माझे जाणिजे, चैतन्य जाणिजे।
3 ठिकाणी जाणीचे शब्द वापरला की आपल्याला ओवीचा अर्थ सापडतो. म्हणून योग्याची एक व्याख्या केलेली आहे की तो माझ्या दृष्टीने कसा आहे, युक्ततम आहे. मग युक्ततम आहे म्हणजे कसा आहे, तर तो देवांचा देव आहे, सगळ्या देवांचा देव तो आहे. आणि दुसरी गोष्ट, सुख सर्वस्व माझं सर्वस्व सुख जे आहे तो स्वतः आहे, कारण तो सुखरूप झालेला असतो. म्हणून असा जो तल्लीन होऊन भजन करणारा, भजनात रत झालेला श्रद्धाळू, श्रद्धायुक्त भजन करणारा तो श्रेष्ठ आहे. आता वर्णन करताना ज्ञानी, तपस्वी, कर्मठ यांच्यापेक्षा योगी श्रेष्ठ आहे हे सांगून झाल्यानंतर देवापेक्षा योगी श्रेष्ठ आहे हे वर्णन करायला चालू केलं. सर्व सुखामध्ये सुखाचं स्थान जे आहे, म्हणजे सर्व सुख कुठं राहत असेल तर त्यांच्याजवळ राहतं. जी सुखरूपता आपल्याला बघायला मिळते ती त्यांच्याकडं बघायला मिळते. सुखरूपता म्हणजे आनंद, जो भगवंताचं स्वरूप आहे आनंद. आनंद हे माझं त्याचं स्वरूप तो बनून जातो. दुसरी गोष्ट ते म्हणतात तो देवाचा देव आहे, म्हणजे तो सदरूप, चिद्रूप आणि आनंद रूप आहे. असा योगी जो आहे तो ज्ञान्यांपेक्षा, कर्मठांपेक्षा, तपस्वी लोकांच्यापेक्षा निश्चित श्रेष्ठ आहे. ज्यानं आपलं अंतःकरण जे आहे ते अंतःकरण श्रद्धेनं माझ्याच ठिकाणी घाण ठेवलेलं आहे, पण तो तल्लीन होतो भजनामध्ये. भजनाशिवाय त्याला काही सुचत नाही. त्याला या सगळ्या शरीराच्या पलीकडे, प्रपंचाच्या पलीकडे त्याचा पोहोच असते, गेलेला असतो. आणि त्यामुळं तो तल्लीन होतो, म्हणजे तिकडलं कनेक्शन सुटतं. तिकडचं कनेक्शन प्रपंचाचं आणि विषयांचं सुटल्याखेरीज इकडं जुळत नाही. इकडं जुळणं नाही, पण तिकडनं तोडणं मात्र आहे. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे बरं का. तिकडं तोडावं लागतं, इकडं जोडावं लागत नाही. इकडं ते आपण मुद्दा म्हणून जोडायला जातो आणि इकडं जोडलेलंच आहे अंतःकरण. म्हणजे त्या अंतःकरण हे अगोदरचंच आहे, कारण अंतःकरण म्हणजे जीव तो भगवत रूपच आहे ना. त्यामुळे जोडायला काय परत जावं लागत नाही. एक मुद्दा फार सुंदर आहे की तिकडली गोष्ट मात्र तोडावी लागते किंवा त्यामध्ये वैराग्यच यावं लागतं, त्याशिवाय सुखरूपता प्राप्त होत नाही. तर ह्या योग्यानं प्रपंचाशी असणारं आपलं अवधान जे आहे, अनुसंधान जे आहे, ते अनुसंधान त्याचं संपलेलं असतं. मागील अनेक जन्मामध्ये त्यानं प्रपंच संपवत आणलेला आहे आणि संपून आता शेवट संपलेला आहे आणि तो जन्माला आलेला आहे. आता त्याच्या दृष्टीनं प्रपंच नाही. त्यामुळे तोच फक्त देवाचा देव होऊ शकतो, तोच फक्त सर्व सुख होऊ शकतो. सुख सर्वस्व माझे, कारण सर्व सुखाचा ठेवा बघायचा असेल तर त्याच्याकडे बघतो. म्हणून प्रेमानं, भगवंताशी प्रेमानं जोडलं जाणं फार कठीण आहे बरं का. हे कठीणत्व आहे. म्हणून संतांनी, सगळे संत जर आपण बघितलं तर त्यांचा स्थायी भाव प्रेम आहे आणि प्रेमाला दुसरं नाव भक्ती आहे. जेव्हा आपण प्रेम करतो आणि त्या प्रेमामध्ये अपेक्षा नसते. प्रेम याला म्हणायचं की त्या बदलाला ती कुठल्याही प्रकारची अपेक्षा ठेवत नाही, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची आसक्ती नसते. असं निरपेक्ष असलेलं ही जी जाणीव किंवा संवेदना आहेत, त्या संवेदनाला प्रेम म्हटलं जातं. भक्ती आणि प्रेम, भाव हे सगळे शब्द समानार्थी आहेत. आणि त्यामुळं मला भक्तीद्वारे, सगळ्या संतांनी मला भक्तीद्वारे तुझ्याशी यायचं आहे, एकरूप व्हायचं आहे, अशीच मागणी भगवंताशी केलेली आहे. जरी ते ज्ञानी होते तरीसुद्धा त्यांनी भक्तीचाच विचार केलेला आहे. तुकोबांचा एक सुंदर अभंग आहे, प्रत्यक्षात जाऊन आपण पाहायला हरकत नाही. जाणूनी नेनते करी माझे मन, तुझी प्रेम खून देवोनिया, अशी सुरुवात आहे त्या अभंगाची. फार सुंदर आहे की जो प्रपंचामध्ये असून देखोनी न देखे, प्रपंच हा दृष्टी वर्णन केलेलं आहे. स्वप्नेची या सृष्टी चेईल्या जीवी, जसे एखादी व्यक्ती स्वप्नातून जागी होते आणि जागी झाल्यानंतर ती सृष्टी पाहते, त्यावेळी त्यातला खरापणा त्याला जसा कळतो, तसं माझं सुद्धा आता तुला मी जाणून घेतलेलं आहे आणि माझा नेणतपणा आलेला आहे. जाणून घेणं म्हणजे ज्ञ आहे. आता हे नेणतपण येणं आहे ना, ती शरणागती आहे. या दोन्हीतला फरक लक्षात ठेवला आपण की लक्षात आपल्याला कळेल हा ही ओवी नेमकी काय सांगते किंवा हा अभंग काय सांगतो. जाणूनी नेणते शब्द जाणूनी ज्यावेळी वापरला ना, त्या ठिकाणी ज्ञानयोग आहे. ते जे तत्व आहे ना, ते ज्ञान त्याला जाणायचं आहे आणि ते आत्मतत्व आहे, त्याला जाणायचं आहे. जाणून झालं की तो ताठरपणा उरायला नको, शब्द पंडितासारखं मिरवलं नको आहे मला, ते शुष्क असं ज्ञान नको आहे.
तर त्या ज्ञानाला ओलावा जो आहे तो प्रेमाचा असायला पाहिजे. म्हणून मी शरण येतो आणि शरण येण्यासाठी माझ्यातला अहंकार घालव आणि माझ्याकडं नेनतं दे, असं तुकोबा बोलतात. जाणूनी नेनते करी माझे मन, माझं मन तू नेनतं कर. म्हणजे काय होईल? आता कसं नेनतं होईल? तर तुझी प्रेम खून देऊन या, तुझी भक्ती मला दे, तुझं नामाचं प्रेम मला दे. आणि नामाचं प्रेम दिलंस की माझ्या ज्ञानाच्या द्वारे, भक्तीच्या द्वारे मी तुझ्यापर्यंत येऊ शकतो. आणि म्हणून अशा भक्ताची जी व्यवस्था आहे, तो देवाचा देव शब्द जो माऊली वापरतात त्याचं कारण आहे, त्यांना पहिल्यांदा ते म्हणतात देव आहेच अशी त्यांची खात्री झालेली असते. देव आहेच असा त्यांचा निश्चय असतो, कडक निश्चय असतो. आणि शेवटचा निश्चय आहे बघा, देव आहेच म्हणतो पण शेवटच्या टप्प्यात देवच आहे, देवच आहे असा शब्दप्रयोग आणि अशी मनाची वृत्ती त्याची तयार होते. म्हणजे प्रपंच त्या दृष्टीनं देखोनी न देखे प्रपंच हा दृष्टी. तुकाराम महाराज असंच बोलतात की प्रपंच बघतो पण प्रपंच पाहिल्यासारखा त्याला वाटत नाही. आणि म्हणून म्हटलेलं आहे की तो प्रपंचामध्ये मग्न होत नाही, कारण देवच त्याच्यासाठी असतो, देवच आहे, बाकी काय नाही. आपल्याकडं बाकी सगळं आहे, फक्त देवाचा विचार नसतो. मग ती सर्व सुखरूपता ज्याला आपण शब्द माऊलीत वापरतात, ही सर्व सुखरूपता आपल्याकडे येणार नाही, कारण त्यांनी सुख दुःखांना समान करून ठेवलेलं आहे. सुखाला आणि दुःखालाही ते अजिबात त्याला विचारत नाहीत. त्यामुळे सुख दुःख न विचारल्यामुळं ती समत्वावर येतात, चित्ताचं समत्व प्राप्त होतं. आणि चित्ताचं समत्व आलं की सर्व सुख, ज्या शब्द म्हणलेला आहे सुख सर्वस्व माझे, हा योगी सर्व सुखाचा ठेवा होतो. त्याचं कारण आहे की त्याला इतर सुखातून तो बाजूला पडलेला असतो, त्यामुळे तो सर्व सुख होऊन जातो. इथं म्हणतात बाकी मला काय दिसत नाही अशी श्रद्धा त्याची तयार होते. सगळीकडे देवच दिसायला लागतो अशी त्याची श्रद्धा होते. मी भगवंताचा आहे, भगवंत माझे आहेत अशी आत्मीयता होते. आणि अशी आत्मीयता दोघांच्या मध्ये तयार झाल्यामुळं मन तल्लीन होतं. पुढं आपण पुढचा अध्याय त्या दृष्टीनेच पाहणार आहोत की मन कसं तल्लीन करून घ्यायचं आहे भगवंतामध्ये. आतापर्यंत आपण योगाचा आणि ज्ञानयोगाचा विचार, कर्मयोगाचा आणि ज्ञानयोगाचा विचार पाहिला. पण आत्ताच्या पुढच्यामध्ये आता सुरुवात झालेली आहे की मी भगवंताचा आहे, भगवंत माझे आहे. तुलसीदास फार सुंदर दोहा आहे त्यांचा बघा, हे राम मैं बार बार कहता हूं कि तू मेरा है, तू मेरा है, तू एक बार कह दे की तुलसी मेरा आहे. ओरडून सांगत असताना देवा किती वेळा म्हणू रामा तुला मी, तू माझा आहेस, तू माझा आहेस, तू माझा आहेस. पण एकदा तरी म्हण की ह्या तुलसीदास माझा आहे असं देवा म्हण. आता हे म्हणणं म्हणजे काय करणं, तर इथं देवाचा देव शब्द जो वापरला आहे अशी अपेक्षा भक्ताची असते की म्हणूनच त्यालाच त्याच भक्तीमध्ये ते जोडून राहतात. की यामुळे तुकोबांचा आणखीन एक अभंग आहे, सुंदर अभंग आहे, आपण पहिल्यापासून तो पाहावा. हेची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची. या योगी पुरुषांनी संकल्पावी माया म्हणजे संसाराच्या आसक्तीतून ते बाहेर पडलेले असतात. संसाराच्या आसक्तीतून बाहेर पडणं ही सर्वश्रेष्ठ दर्जाची भक्ती देवाला आवडते. योगी ती भक्ती तल्लीन होऊन करतो, म्हणून तो देवाचा देव आहे. देव त्याला आपल्या जवळ का करतात, कारण त्याला भगवंताला आवडणारी भक्ती तो करतो म्हणून. संतांना प्रिय आहे ती भक्ती करतो म्हणून. भगवंत माझे आहेत, भगवंत मी भगवंताचा आहे असं त्यांच्यामधला संवाद जो चालू असतो त्याला कारण ते आहे. आणि त्यामुळे सर्व संसाराविषयी त्याला वैराग्य निर्माण झालेलं असतं. कारण भक्ती जेव्हा येते तेव्हा वैराग्य आपोआप यायला लागतं. भक्ती आणि वैराग्य, भक्ती आणि ज्ञान हे सगळे शब्द समानार्थी आहेत तसा विचार केला तर बरं का. ज्ञान, वैराग्य, भक्ती हे फार महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला परमार्थामध्ये वापराव्या लागतात आणि अंगीकाराव्या लागतात. ज्ञान पाहिजे, ज्ञानाबरोबर भक्ती पाहिजे आणि ज्ञान भक्ती सांभाळण्यासाठी वैराग्य पाहिजे. वैराग्यामुळं ज्ञान आणि भक्तीचं संरक्षण होतं. आपल्या मनात असलेला जो भाव आहे त्याचं संरक्षण करण्याचं काम वैराग्य करत असतं. म्हणून काही असं ना, आत्मलाभाचे भाग्यशब्द वापरला त्या वैराग्याला. म्हणून संसाराविषयीचा विराग, वैराग्य निर्माण होतं.
विराग निर्माण होतो आणि जगाच्या विरागामध्ये त्याचा कोरडेपणा असतो, फार उदासीन असतो तो. अनपेक्षा शुचिर्दक्षा उदासीन गतव्यता, जगाकडून कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवल्यामुळं तो देवाला प्रिय आहे, तो देवांचा देव आहे म्हणतात भगवंत. किंवा सुख सर्वस्व माझे, माझं सगळं सुख तिथं आहे. कारण जगाला जो सुख देतो तोच सुखाचा ठेवा असतो. जगाला जो यातना देतो ना तो आसुरी संपत्तीमधला राक्षसच असतो. म्हणून हिथं म्हणलंय हा जो योगी आहे तो जगाला सुखी करण्याचा प्रयत्न, अवघाची संसार सुखाचा करेन, म्हणून माझा सर्व सुख ते आहे म्हणतात. म्हणून हे सर्व सुख या शब्दाचा अर्थ सुख सर्वस्व माझे. जे सुख ज्याला म्हणतात ते सगळ्या प्रकारचं सुख तो माझा आहे, तो देवांचा देव आहे. आणि त्यातला त्याच्या जगाबद्दल असणारी जी उदासीनता आहे ती उदासीनता टिकून असते त्याची. आपण जगामध्ये फार रुची घेतो त्यामुळं उदासीनताने वैराग्य येत नाही. म्हणून जगापलीकडे असणाऱ्या परमात्म्याविषयी आवड आणि गोडी निर्माण होते. आणि ही आवड आणि गोडी म्हणजे त्याला अनुराग असा शास्त्राने शब्द वापरला. एक प्रकारचा अनुराग तयार होतो. अगोदर जगाबद्दलचा विराग आणि भगवंताबद्दलचा अनुराग, ह्या दोन गोष्टी जेव्हा एकत्र येतात ना तेव्हा तो योगी काय होतो, भगवंताशी एकरूप होतो, आत्मस्वरूपाशी एकरूप होतो. जीव ब्रह्मैक्य ज्याला म्हटलं ते अशा स्वरूपामध्ये आहे जेव्हा जगापलीकडे असणाऱ्या परमात्म्याविषयीची आवड आणि प्रीती निर्माण होते, प्रेम निर्माण होतं. त्या प्रेमाला आणि गोडीला अनुराग म्हणतात. अनुराग म्हणजे भक्ती, बरं काय. आणि दुसरा विराग, एक शब्द आपण मगाशी बघितला बघा, विराग आणि अनुराग दोन शब्द एकत्र केले ना की आपल्याला ज्ञानोत्तर भक्तीचा विचार त्यामध्ये सांगितलेला आपल्याला बघायला मिळतो. विराग असायलाच पाहिजे. तो कुणाबद्दल असायला पाहिजे, समस्त संसाराबद्दलचं वैराग्य हे फार गरजेचं आहे. आणि समस्त संसाराला अनित्यता, त्यातले दोष पाहिले नाहीत तर वैराग्य येत नाही. आणि म्हणून वैराग्य येण्यासाठी त्यामध्ये संसाराया समजता जाणीजे अनित्यता, अनित्यता हे त्यातला दोष आहे. आणि तो दोष पाहिला की आपल्याला नित्यता काय ही सापडायला सुरुवात होते. जगापलीकडे असणारा जो परमात्मा आहे त्याच्याबद्दलचं प्रेम उत्पन्न होतं. म्हणून देवांचा देव म्हणजे देवाला अत्यंत प्रिय असणारी भक्त, देवांचा देव शब्द वापरलाय तर देवाला अत्यंत प्रिय असणारा जो भक्त आहे तो देवांचा देव म्हणतात. माऊलींची ओवी फार सुंदर आहे. अर्जुना गातू भक्तू तोची योगू तोची मुक्तू, तो वल्लभा मी कांतू ऐसा पडे. 12व्या अध्यायामध्ये बोलतात तो वल्लभा मी कांतू. वल्लभ म्हणजे ती बायको, स्त्री, ती बायको आहे माझी आणि मी त्याचा पती आहे. तो भक्त माझी स्त्री आहे आणि मी तिचा पुरुष आहे. किती सुंदर वर्णन केलेलं आहे बघा. अर्जुनाग तो भक्तू तोची योगी तोची मुक्तू, तो वल्लभा मी कांतू ऐसा पडिये. असं पडिये म्हणजे जाणून घे. तेषामम समुद्रता हा श्लोक जो आहे 12व्या अध्यायातला त्याच्यावरच्या ओव्या आहेत भक्ताच्या संदर्भातला. भक्ताचं रक्षण आणि भक्ताचं सगळंच कसं भगवंत करतो हे सांगणाऱ्या ओव्या त्यामध्ये आहेत. म्हणून इथे या ओवीमध्ये माऊली बोलतात तो देवांचा देव आहे, देवांचा देव आहे. आणि सर्व सुख माझे, सुख सर्व माझे, म्हणून पैसे ते माझे, कलत्र हे जाणीजे, आणि काहीशीने न लाजे तयाची नेहमी. माऊली 12व्या अध्यायामध्ये बोलतात तैसे ते माझे, कलत्र हे जाणीजे. कलत्र म्हणजे कुटुंब. हे सगळं भक्त जे आहेत ना ते भक्त म्हणजे माझं कुटुंब आहे, माझ्या कुटुंबातले आहेत ते. आता हे कुटुंबातलं मानणं म्हणजे देवाचा देव आहे तो. त्याशिवाय त्याला भक्ताला कशी मोठेपणा एवढा कसा प्राप्त होईल. सर्व सुखाचा ठेवा त्याच्याकडे आहे. आणि त्यामुळं तो जगाला ज्यानं निर्मिती केली असा परमात्मा जो आहे, असा जगावर प्रेम करणारा जो असतो तो देवाला सुद्धा प्रिय असणारच आहे. त्यामुळे देवाचा देव शब्द जो वापरला किंवा सुख सर्वस्व माझे असा शब्द जो वापरला तो भगवंतानं भक्तावरील प्रेमासाठी वापरलेला आहे. जो योगी तपस्वीपेक्षा अधिक आहे, ज्ञानीपेक्षा अधिक आहे, कर्मठापेक्षा अधिक आहे, तो माझ्यासाठी देवांचा देव आहे असं माझं मत आहे असं भगवंत म्हणतात. आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य, तो माझं चैतन्य आहे. चैतन्य म्हणजे जर भगवंतातलं जे चैतन्य आहे
आत्मस्वरूप म्हणजे चैतन्य जर पाहायचं असेल तर संतांच्या ठिकाणी, योग्यांच्या ठिकाणी ते चैतन्य आविर्भूत झालेला आपल्याला, प्रकट झालेला आपल्याला लक्षात यावं लागेल. म्हणजे देव जर बघायचं असेल तर कुणाकडे बघायचा, तर आत्मज्ञानी चोखडी संत ही माझी रुपडी. भगवंतांचं सांगितलं की संतांच्याकडे पहा. मला जर तुम्हाला माझी पूजा करायची असेल देवाची, तर कुणाची पूजा करा, संतांची पूजा करा, म्हणजे माझ्यापर्यंत भक्ताची पूजा करा. सज्जनांना चांगली वागणूक द्या समाजामध्ये. ही जी वर्णनं आहेत ना, यामुळंच भगवंताची पूजा होत असते. तो देवाचा देव आहे, चैतन्य आहे, सुख सर्वस्व माझे. 483 नंबरची. तेच भजता भजन भजावे, हे भक्ती साधन जे आगवे, तो मीची झालो अनुभवे अखंडित. बघा, हे तिन्ही साधन आहेत ना, भज्य, भजक, भजन, ही त्रिपुटी संपून जाते. भज्य म्हणजे ज्याचं भजन करायचं ते भजक, भजक, भज्य आणि भजन. आणि जो भजणारा आहे तो भजक, भजन करणारा आहे तो भजक, आणि त्या क्रिया जी आहे त्याला भजन. आणि दुसरी गोष्ट, कुणाचं भजन, तर भज्य. भज्य म्हणजे भगवंत, तो भज्य आहे. आणि भजक कोण आहे, भक्त, तो साधक आहे. आणि भजन ही क्रिया आहे की ज्या क्रियेच्या स्वाधनेच्या द्वारे तो भगवंतापर्यंत पोचतो. पण ही त्रिपुटी कुठेपर्यंत शिल्लक राहते, एकरूपता होईपर्यंत. म्हणजे काय म्हणतात, मावळली त्रिपुटी दीप उजळला घटी, असा एक तुकोबाचा अभंग आहे की ज्यावेळी त्रिपुटी संपून जाते ना, ध्यान, ध्याता, ध्येय ही त्रिपुटी आहे. तसं भज्य, भजक, भजन ही त्रिपुटी आहे. ह्या ज्यावेळी त्रिपुट्या नष्ट होतात ना, त्यावेळी तो एकरूप होत असतो देवाशी. आणि म्हणतो त्रिपुटी मावळते म्हणतात भगवंत, ते तर भजता भजन भजावे. आता भजन करावं, हे भक्ती साधन जे आठवे, हे भक्तीचं साधन तो मीची झालं अनुभवे, ते साधनच मी होतोय असं भगवंत म्हणतात. भाषा जरा कठीण आहे. योग्याला भक्ती करणारा, भक्ती, भक्तीचा विषय आणि जी भक्ती साधना आहे, ही सर्व अभेदाच्या अनुभवानं अखंड मीच झालेला असतो. कुठल्याही प्रकारचा भेद राहत नाही. म्हणजे जो भजन करणार आहे तो देवच, भजन ही देवच, सगळं काही देवच. आणि भजनाची क्रिया, भजायचं ज्याचं तो, आणि ह्या सगळ्या भजन करणाऱ्यांच्या सगळ्या गोष्टी ब्रह्मार्पण, ब्रह्महवीर, ब्रह्माग्न होतम. मागच्या वेळेस आपण श्लोक पाहिलेला आहे. सगळं ते ब्रह्मरूपच होतं. कारण एकदा सगळ्या नद्यांनी ठरवून ज्यावेळी त्या समुद्रामध्ये शिरतात, त्यावेळी नद्यांचं स्वरूप बदलून जातं. नद्या राहत नाहीत, त्यांचे आकार संपून जातात, ते एकरूप होतात. त्यांची नावं जातात, त्यांचं पात्र निघून जातं, त्यांच्या पाण्याचा जो हे आहे, पाण्याबद्दलची चव आहे, ती चवसुद्धा नष्ट होऊन जाते, कारण ती समुद्रारूप होतात. ज्यावेळी अशी त्रिपुटी मावळते, त्यावेळी भजन खऱ्या अर्थानं पोचलेलं आहे. त्यामुळे सर्व क्रिया करताना तो भगवंताचं चिंतन करतो. सतत भगवंताच्या अनुसंधानामध्ये असणं ही फार श्रेष्ठ दर्जाची गोष्ट योग्याकडं करते. कारण योग्याला दुसरं काही राहिलेलं नसतं. त्यानं जे करायचं आहे ते मागच्या जन्मामधून, अनेक जन्मामधून केलेलं असतं. त्यामुळे आता भगवंताशिवाय त्याच्याकडे दुसरा विषयच नसतो. भगवंत हाच त्याचा जगण्याचा विषय झालेला असतो. सटवीची या राती जेवी न विसंबे वाती, तैसा ईश्वर अनुभव चित्ती, वर्णन केले माऊलीने. जर सटवीचं उदाहरण दिले ना, जसं दिवा जळत राहतो ना, तो दिवा विझवू नये म्हणून प्रयत्नपूर्वक तो दिवा जळत ठेवला जातो 5वी दिवशी मुलांच्या. सटवीची या राती म्हणजे जे 5वी असते मुलांची, छोट्या बाळांची, त्यावेळी दिवा लावून ठेवलेला असतो, असायचा म्हणे. आता काही चालू असते नेमकं कोणाला माहिती. पण पूर्वीचं उदाहरण माऊली देतात, जेवी न विसंबे वाती, वात कधी विजू दिली जात नाही, तैसा ईश्वर निर्वाह चित्ती वाहने सदा, असा ईश्वराचं अनुसंधान तो सतत ठेवत असतो. जशी वात विजुरी देत नाही, तशा अंतःकरणातलं प्रेम जे आहे ते प्रेम त्याचं विजलेलं नसतं. झोपेमध्ये सुद्धा, स्वप्नामध्ये सुद्धा पांडुरंग ध्यानी, पांडुरंग म्हणे जागृती स्वप्नी पांडुरंग. अनेक आता मला काही जागायचं नाही. काय म्हटलेलं आहे तुकारामांचा अभंगाची सुरुवात तशी आहे, अनेक दुसरे मज नाही आता, नेमिली या चित्तापासून या, पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी, जागृती स्वप्नी पांडुरंग.
तुकाराम महाराजांचा अभंग फार सुंदर आहे तो. आणिक दुसरे मज नाही आता, आता मला दुसरं काही नाही. या योगी पुरुषानं मागील अनेक जन्मामध्ये सगळ्या गोष्टीच्या ज्या उच्चापत्ती ज्याला आपण आत्ता करतोय आपण, त्या त्यांनी अगोदर करून घेतलेल्या असतात. त्यामुळं मुक्त होण्याची सुरुवात त्यांची मागच्या जन्मातच झालेली असते. फक्त थोडंसं कमी पडलेलं असतं म्हणून योग भ्रष्टाचं जीवन त्याला प्राप्त होतं. पण तो घेतो, जन्म घेतो. पण जन्म घेतल्यानंतर मात्र काय होतं, देवांचा देवच होऊन जन्माला येतो. किंवा हे भजन भजावे, हे भक्ती साधन आगवे, त्याचं टाळ, त्याचा भजनाचे शब्द, त्याच्या तोंडातून निघणारे भजनाचे ते ताल किंवा काय असतील ते स्वर आहे, ताल स्वर, हे सगळं देवच होऊन जातो. इतकं वर्णन माऊली करतात. ते तर भजन भजावे, दोघांमधला असा एक प्रकारचा प्रेमाचा संवाद चालू होतो. आणि प्रेमाचा संवाद चालू व्हायसाठी माध्यम काय आहे तर नाम. नामामुळं संवाद होतो. नामामुळं काय होतं, एकमेकाशी देवाणघेवाण शब्दाची होत असते. त्यामुळं सुख आणि दुःखाचा श्रोता देवच होतो. तो भजन म्हणतो ना, ते भजन ऐकायला देवच असतो. म्हणणारा जो आहे ना, तोही देवरूप झालेला असतो. आणि भजन हेही देव असतं. त्यामुळे शिल्लक काही राहतच नाही. म्हणून त्यामुळे दोघांमध्ये हा सुखसंवाद चालू होतो. आणि सुखदुःखाचा श्रोता जो आहे, काय असेल ते त्याच्या आयुष्यातलं, देव असतो. संपूर्ण मागणी त्यांची संपलेली असते. जगाकडून त्याचं मागणं काय शिल्लक राहिलेलं नसतं. जोपर्यंत मागणी शिल्लक असते ना, तोपर्यंत भगवंताचा अनुभव येणारच नाही. ज्यावेळी मागणी संपते, कसलीही मागणी, कोणत्याही स्वरूपाची मागणी असू दे, ती जोपर्यंत शिल्लक आपल्या अंतःकरणामध्ये आहे तोपर्यंत आपल्याला भगवंताचा स्पर्श सुद्धा जाणवणार नाही, असं आपल्याला ग्रंथ संत सगळे सांगतात. म्हणून आपल्याला जर काय करायला पाहिजे, मागणी संपायला पाहिजे. हे भजन करणारा जो योगी आहे ना, कसं आहे बघा, ज्ञानाच्या द्वारे भगवंताला प्राप्त केलं आणि तेच ज्ञान बरोबर संरक्षित राहावं, त्यामध्ये कुठला अडथळा येऊ नये म्हणून भजनाने करतो तो. हे भजन करणं म्हणजे भक्ती करणं आहे, देवाशी एकरूप होणं आहे, अनुसंधान ठेवणं आहे. यासाठी त्याला मागणी संपावी लागते. प्रपंचाकडे असणाऱ्या मागणी जेव्हा संपते तेव्हा याची त्रिपुटी निघून जाते. आणि हे सगळं भक्ती साधन, तो भक्त आणि ज्याची भक्ती करायचं तो देव, जे साधन भक्त आणि भगवंत, ह्या तिन्हीचा एकत्रपणा तयार होतो. मग तया आम्हा प्रीतीचे स्वरूप बोली निर्वचे, ऐसे नव्हे गाते साचे सुभद्रापती. मग तया आम्हा प्रीतीचे, मग त्याच्यात आणि आमच्यात प्रेमाचे स्वरूप शब्दाने सांगता येत नाही असं नाही. ते प्रेमाचं स्वरूप अगदी खरं असतं, तर ते निरुपचार असतं. शब्द कसा म्हणणार, ऐसे नव्हे गाते साचे सुभद्रापती. मग तया प्रीतीचे स्वरूप बोली निर्वचे. निर्वच म्हणजे त्याचं वर्णन करता येत नाही, ज्याचं वचन करता येत नाही, निर्वचन, त्याचा शब्द निर्वच शब्द वापरलाय. ज्याचं वचन करता येत नाही, ज्याच्याबद्दल बोलता येत नाही, असं स्वरूप जे आहे ते त्याच्याने माझ्या प्रेमाचं असतं. माझं आणि त्याचं प्रेम बोलता येत नाही आणि सांगता येत नाही. यासाठी वर्णन केलेलं आहे. भक्त आणि भगवंत आहे यांच्यातील हा निरुपचार प्रेम जे आहे, निरुपचार शब्दाचा अर्थ आहे ज्या ठिकाणी कुठल्याही उपचाराची गरज नसते. म्हणून म्हटलेलं आहे काय, तया आम्हा प्रीतीचे स्वरूप बोली निर्वचे. निर्वच शब्दाचा अर्थ आहे की निर्धंब, अकृत्रिम, की कुठल्याही प्रत्युपकाराची अपेक्षा न करणारं ते निरुपचार प्रेम असतं. निरुपचार शब्दाचा अर्थ आहे उपचार नसलेलं, ज्याला उपचार कुठले लागत नाही, ज्याला साधन लागत नाही. साधनाशिवाय असणारं जे भक्ती आहे त्या भक्तीला निरुपचार प्रेम म्हणतात. त्याला कुठल्या प्रकारचा उपचार लागत नाही. त्यामुळं निरुपचार प्रेम जे आहे ते निर्वचन, त्याचं शब्दात वचन करता येत नाही, ते सांगता येत नाही. शब्देविन संवादिचे असं माऊली म्हणतात. जिथं शब्दाचा ओघ संपतो ना, तिथंच भक्ती निर्माण होत असते. त्यामुळे शब्दाचा ओघ संपायचा म्हणजे नाम घेता घेता तो नामधारक नामीशी एकरूप झाला की वैखरीतून बाहेर पडलेले नामाचे शब्द आहेत ते तिथंच विरून जातात, लय पावतात.
त्याच ठिकाणी मग खराच भगवंताचं प्रकटीकरण असतं. म्हणजे शब्द आहेत तर शब्दाशिवाय वर्णन आहे. म्हणून भक्त आणि भगवंत याच्यामध्ये हे निरुपचार प्रेम जे आहे याचं वर्णन करता येत नाही. तुकोबांचं अभंग आहे, प्रेम नये बोलता सांगता अनुभव चित्ता चित्त जाणे. प्रेम जे आहे ते बोलता येत नाही, सांगता येत नाही, कारण प्रेमामध्ये प्रत्युपकाराची भाषा नसते, म्हणून ते निर्वचार. प्रेमामध्ये दंभ नसतो, नाटकी प्रेम तिथं नसतं. संत, योगी, भक्त आणि भगवंत यांच्यामधला प्रेमाचं वर्णन का करता येत नाही? कारण ते प्रेम नैसर्गिक असतं, अकृत्रिम असतं. अकृत्रिम म्हणजे त्यात काय, कुठल्याही प्रकारची कृत्रिमता, लोकांना दाखवणं, मिरवणं, काहीतरी आपल्याला वाटावं म्हणून काहीतरी करणं, असं त्यामध्ये काहीही नसतं. आतमधून ते बाहेर आलेलं असतं. आणि आतमधून आल्यामुळं त्या बाहेरून आत आलेलं नसतं, म्हणून तिथं कुठल्या प्रकारचा दंभ नसतो, अकृत्रिमता असते. म्हणजे निर्दंभ प्रेम असतं, अकृत्रिम असतं. प्रत्युपकार करायची अपेक्षा, मी काम काहीतरी करावं आणि देवानं मला काहीतरी द्यावं, अशी भाषा तिथं प्रेमामध्ये नसते. मग प्रेमाचा अर्थ, प्रेमाची व्याख्या काय करता असते? ज्यावेळी त्या पलीकडे ज्याच्यावर आपलं प्रेम आहे त्याच्याकडून कुठल्या प्रकारची अपेक्षा न ठेवता आपण त्याच्याबरोबर प्रेम करत राहणं, ह्याला खरं प्रेम म्हटलेलं आहे. आणि इथं तेच प्रेम आहे भक्तात आणि भगवंतामध्ये. भक्त काहीही मागत नाही, काही न मागे कोणाशी, तोची आवडे देवाशी. योगी का देवाला आवडतो? तो काहीच मागत नाही म्हणून त्याचं वर्णन शब्दात करता येत नाही. निर्वच शब्द वापरला. त्या प्रेमाचं वर्णन शब्दात करता येत नाही का? तो काहीच देवाकडे मागत नाही म्हणून. आमच्या मागण्या किती असतात बघा, खूप मागण्या असतात, लिस्ट असते. आणि ही लिस्ट आपली रोजच्या रोज बदलत असते बरं काय. अशी बदलणारी लिस्ट घेऊन आपण देवाच्या समोर उभा राहिलो, माणसांना सुद्धा आपण असं आवडत नाही. देवाला का आवडेल हो? सतत मागणारी माणसं जी असतात ना, आणि अपेक्षा दुसऱ्याकडून ठेवणारी माणसं, ही देवाला, माणसांना व्यवहारात सुद्धा आवडत नाही, देवाला सुद्धा आवडणार नाही. आवडते कोण? काहीच न मागे कोणाशी, तोची आवडे देवाशी. देवाला आवडतो तो कुणाकडं काहीच मागत नाही, म्हणजे धड प्रपंचाकडं मागत नाही, आणि दुसरी उच्च कोटीची गोष्ट, देवाकडं सुद्धा काय मागत नाही. जर अशी स्थिती आली तर त्या प्रेमाला निरुपचार प्रेम असं म्हणतात. निर्धम, अकृत्रिम असं प्रेम आहे. म्हणून त्याच्या आणि माझ्यात प्रेमाचं जे स्वरूप आहे, माऊली सांगतात, त्याच्यातले माझं प्रेम आहे, सांगता येत नाही रे बाबा. प्रेम न ये बोलता सांगता आणि अनुभव चित्ता चित्त जाणे. त्या अनुभवानंच कळते की काय प्रेम आहे. म्हणून ते अकृत्रिम असतं. प्रपंचात कृत्रिमता असते, इथं मात्र कृत्रिमता नसते. इथं दंभ नसतो, म्हणजे माझं कोणतरी बघावं, असं कुणीच बघावं असं त्याला वाटत नाही. या ठिकाणी उपकाराची भाषा नसते, मला परतफेड काहीतरी मिळावी, असं काही त्यामध्ये नसतं. असं निरुपचार प्रेम जे आहे त्याला शब्दात वर्णन करता येत नाही, माऊली म्हणतात. 12व्या अध्यायामध्ये फार सुंदर ओवी आहे बघा, 170 नंबरची ओवी. तरी तयाचा गामज मोह काय सांगतो पडिया हो, हे असो जीवी जीव माझे नि तो, माझ्या जीवाचा जीव तो आहे. काय माऊली वर्णन करतात बघा, भक्त आणि भगवंत यांच्यामधलं. तरी तयाचा गा मज मोह, मी निर्मोही असताना मला मोह कुणाचा आहे? तर भक्ताचा आहे. काय सांगतो पडी यावं, काय त्याचं वर्णन करावं, ते वर्णन करताच येत नाही. हे असो, वर्णन करायचं जाऊ दे तिकडं, हे असो, जीवे जीव माझे नि तो, तो माझ्या जीवाचा जीव, म्हणजे प्राणाचा प्राण आहे माझ्या. काय सुंदर वर्णन केलेलं आहे. अशा प्राणाचा प्राण आणि जीवाचा जीव असणारं हे प्रेम आहे. हे प्रेम बोलता सांगता येईल का? कधीच सांगता येत नाही. किती वेळा आपण सांगितलं तरी सांगता येत नाही. अक्रूराला पाठवलं तर ना, की त्या गोपिकांना जरा समजावून सांग. त्या धाय मोकलून रडतात कृष्णासाठी, कृष्णाचं आम्हाला मुखदर्शन व्हायला पाहिजे म्हणून. अक्रूराला काय सांगितलं असतं? अरे मुखदर्शनच कशाला पाहिजे, तुझ्या अंतरंगामध्ये कृष्ण आहे असं सांगून त्यासनी ये, मनानं ध्यान करायला सांग. फक्त मनाने जरी केलं तर कृष्णाची प्राप्ती होते असं शिकव त्यांना, असं अक्रूराला पाठवलेलं होतं. अक्रूर ज्ञानी भक्त होता, त्याचाही गर्व भगवंतांना उतरायचा होता, आणि म्हणूनच तिकडं पाठवला. जेव्हा गोपिकांना भेटला तेव्हा गोपिका धाय मोकलून रडायला लागल्या, अक्रूरा असा कसा अक्रूर झालास,
असे त्याच्यात अभंगात सुद्धा वर्णन केलेलं आहे की भगवंताला का भेटायला आणलं नाही, आम्ही त्याच्याशिवाय राहू शकत नाही. त्यावेळी अक्रूर समजावून सांगतो, अरे त्यात काय एवढं, देव सर्वत्र आहे, तुझ्या अंतःकरणामध्ये तुमच्या आहे, तुम्ही मनानं त्याचं ध्यान करा. त्यावेळी गोपिका म्हणतात, अरे अक्रूरा, ज्या मनानं त्याचं ध्यान करायचं आहे तो मनच तो घेऊन गेला, आम्ही कुठल्या मनानं त्याचं ध्यान करावं. ह्याला म्हणायची निरुपचार प्रेम. हे गोपिका म्हणे यथा गोपिकाम, काय वर्णन आहे नारद भक्ती सूत्रामध्ये, गोपिकेसारखं प्रेम असावं पाहिजे. कारण गोपिकेने काहीही मागितलं नाही, काहीही मागितलं नाही. असे महाभारतामध्ये किती उदाहरण आहेत. आणि न मागणं हे एक प्रेमाचं, मोठ्या प्रेमाचं प्रतीक असतं. म्हणून इथं भगवंत म्हणतात, तरी तयाचा आगा मज मोहो, काय सांगतो पडी यावो, हे असो जीवे जीवो माझेनी तो, माझ्या तो प्राणाचा प्राण आहे. 485 नंबरची होई. तया एकवटली या प्रेमा, जरी पाडे पाहिजे उपमा, तरी मी देह तो आत्मा हेची ओळ. जर तुम्हाला उपमाच द्यायची असेल तर माऊली काय म्हणतात, द्या, त्या प्रेमाला उपमा द्यायची आहे. एकवटली या प्रेमा म्हणजे माझं आणि त्याची एकरूपता झालेली आहे. त्या प्रेमाला जर योग्य अशी उपमा जर द्यायची असेल, ते अप्रमेय आहे, देऊया. पण उपमा जरी दिली तरी मी काय देईन, तर त्याचा देह व तो माझा आत्मा आहे. तर मी त्याचा देह आहे आणि तो माझा आत्मा आहे. किती सुंदर वर्णन केलेलं आहे बघा. तो माझा देह आहे, ते रूपडं ज्याला आपण म्हणतो, संत आहेत, योगी आहेत, हे भगवंताचं रूप आहे. आणि तो माझा आत्मा आहे, म्हणजे माझ्या ठिकाणी तो सतत वास करतो, त्याच्या ठिकाणी मी सतत असतो. ह्या दोन गोष्टी जर उपमास द्यायची असेल तर मी त्या देहामध्ये, त्याचा देह मी आणि माझा आत्मा तो आहे, एवढीच उपमा देता येईल. म्हणून त्याला प्रेमाला उपमा द्यायची असेल तर अशीच फक्त देता येईल असं माऊली म्हणतात. माऊलींची उभ्या बघा 9व्या अध्यायामध्ये, तेवी आम्हा तया परस्परे बाहेरी नामाची ने अंतरे. दोघांमध्ये फरक काय आहे, बाहेर जर बघायला गेलं तर त्याच्यामध्ये नामाचं अंतर आहे. त्याचं नाव वेगळं, माझं नाव वेगळं. वाचुनी अंतुवट वस्तू विचारे, मी त्याची एकू. 9व्या अध्यायामध्ये सुंदर उभे आहे बघा. तेवी आम्हा तया परस्परे बाहेरी नामाचीच अंतरे, वाचुनी अंतुवट वस्तू विचारे, तो त्याची, तो मीची तो एकू. आम्ही दोघं एकच आहोत, त्याच्यातनी माझ्यात काय फरक नाही. वर जर फरक वाटत असला तर तो देहधारी आहे, तर त्याचा देह म्हणजे मीच आहे आणि माझा तो आत्मा आहे. इतकीच उपमा पुरेशी आहे. म्हणून विश्वरूप परमेश्वर हा देह आहे. आता जसा उलटा विचार जर केला तर हे विश्वच देह आहे ईश्वराचा. ईश्वराचा, त्याला विराट ज्याला आपण म्हणतो, हा ईश्वराचा देह हे जग आहे. आणि त्यातलं चैतन्य जे आहे, त्या विश्वातलं चैतन्य जे आहे, तो भगवंताचा आत्मा किंवा तो आत्मा आहे. संत सोप्या भाषेत सांगतात, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग. नाथ महाराजांचा अभंगच आहे. काय म्हणतात ते, काया ही पंढरी आणि आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग. हे पांडुरंगच आतमध्ये नांदत आहे, त्याच्यातनी माझ्यात थोडा सुद्धा भेद नाही. उपमा द्यायची म्हणून देतो. वास्तविक अशा निरुपचार प्रेमाला उपमा नसतेच. कारण प्रेमाला उपमा दुसरी कुठली स्वाजीशी होईल सांगा. कारण प्रेम शब्दातच व्यक्त करता येत नसेल तर त्याला उपमा दिली तर आणि ते शब्दात येईल आणि शब्दात गुंतून राहील. त्याच्या पलीकडे जाऊन माऊली बोलतात की मी, माझा मी हा, तर मी त्याचा देह आहे आणि तो माझा आत्मा आहे. म्हणजे ही उपमा कदाचित योग्य आहे. खंडाळकर महाराजांनी वर्णन करताना काय म्हणतात बघा, वस्तुस्थितीने मी देह तो आत्मा हे रूपक आहे, पण रूपकात सुद्धा आवेदाने उपमेय भाव असतोच. किंवा जसे तसे या पदाचा आधार घेऊन जसे देह आणि आत्मा तसे मी आणि तो एकरूप आहोत अशी शुद्ध उपमाही संभवते. द्यायची असेल तर त्यामध्ये द्वैतच येतं. कारण उपमा द्यायला लागली तर त्यामध्ये द्वैत घुसलेलंच असतं. मग द्वैतातून बाहेर पडून जर बोलायचं झाले तर ते दोघं एकच आहेत. हे सांगण्यासाठी माऊलीने ही ओवी टाकलेली आहे. एवढं सगळं वर्णन सांगताना भक्ताचं वर्णन आहे बरं का. म्हणजे भक्ताला देव कुठंपर्यंत नेऊन ठेवतोय याचं वर्णन आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे कोणत्या कोणत्या उपमा दिलेल्या आहेत. तो देह, त्याचा देह मी आहे, मी त्याचा आत्मा आहे,
तो सगळं भक्ती साधन आणि सगळं मीच होतो, तो देवांचा देव आहे, तो सुख सर्वस्व आहे, असं सगळं जे बोलणं आहे हे बोलणं प्रीतीचं आणि प्रेमाचं बोलणं माऊलींनी या 2-4 ओव्यामधून आपल्याला दाखवलेलं आहे. वेळ संपलेली आहे, आपल्याला थांबावं लागतं. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.